नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत सम्यक संबुद्ध, देवानं पियदस्सी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रतीही मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून आपण जो समाज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही, या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा आहे। श्रमण संस्कृती म्हणजे आपल्या शरीरासोबतच मनालाही श्रम देणारी अशी श्रमण संस्कृती, आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजेच ऐतखाऊ संस्कृती, श्रम न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणारी ऐतखाऊ संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती। आज आपण या सध्या वर्तमान स्थितीमध्ये आपण बघत आहोत की आताच जे प्राचीन काळामध्ये बावरी बौद्ध महाविहार म्हणून प्रसिद्ध होतं, जे बुद्धाच्या काळामध्ये साकेत होतं, भगवान बुद्धाची महाउपासिका विशाखा हिचे जन्मस्थान म्हणजे साकेत अयोध्या, या साकेत अयोध्या या बावरी महाविहारावर जे राम मंदिर उभं करण्यात आलं आणि तिथेच अलीकडेच 700 कोटी ब्राह्मणवादी लोकांनी ते लुटलेले आहे। आणि आपण बघत आहोत की आज भारतामध्ये किती अराजकता माजलेली आहे, आणि म्हणजे 700 कोटी रुपये राम मंदिरामधले लुटणारे लोक, आणि त्याआधी आपण ऐकलं आहे की केदारनाथ मंदिरामध्ये 228 किलो सोनं गायब झालेलं होतं। आता कधी कधी तर अशी शंका येते की जे सोमनाथ हे तसं प्राचीन बुद्ध विहार आहे, हे सोमनाथ प्राचीन बुद्ध विहारा जे आहे, ज्या ठिकाणी 3 मंजिला बुद्ध विहार लागलेला आहे, तसं सोमनाथ बुद्ध विहार हे मैत्रक जे बौद्ध राजवंश होतं, मैत्रक बौद्ध राजवंशाने हे सोमनाथ गुजरात मधलं मंदिर बांधलेलं होतं। आता शंका उत्पन्न होत आहे की हे जे सोमनाथ मंदिरावर जे 17 वेळा स्वाऱ्या झाल्या, 17 वेळा हे सोमनाथ मंदिर लुटल्या गेलं, ते मोहम्मद घोरीद्वारे किंवा मोहम्मद बख्तियार खिलजीद्वारे हे जे सांगितलं जातं, या मंदिराची लूट त्या मंदिराची लूट 17 वेळा जे लुटल्या गेलं म्हणतात सोमनाथ मंदिर, तर हे 17 वेळा हे मोहम्मद घोरीपेक्षा तर असं वाटतं की आजच्या वातावरणानुसार की हे 17 वेळा मंदिर ते मोहम्मद घोरीनं न लुटता मला तर असं वाटतं की ते ब्राह्मणांनीच त्यावेळी 17 वेळा सोमनाथ मंदिर लुटलेलं होतं।
म्हणून गाडगेबाबांनी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगितलं होतं की अरे देवळात देव नसते, ब्राह्मणाचे पोट असते. हे गाडगेबाबांचे साधे सोपे शब्द लोकांना कळले नाही की देवळात देव नसते रे, ब्राह्मणाचे पोट असते. म्हणून या सर्व ब्राह्मणांचं जे आरक्षण आहे, जे मंदिरामध्ये जे काही दानपेटी आहे, हेच त्यांचं खरं आरक्षण आणि ते हजारो वर्षापासून त्या ठिकाणी आरक्षित आहे. दुसरी गोष्ट, आजही महाबोधी महाविहार हे जगातील श्रीमंत महाविहार आहे आणि ते ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. कारण अनेक बौद्ध राष्ट्रामधलं दान त्या दानपेटीमध्ये येत असतं, म्हणून ब्राह्मण लोक ते महाबोधी महाविहार बोधगया सोडायला तयार नाही. तरी पण लोकांच्या लक्षामध्ये येत नाही, कारण धर्मांध झालेले आहे लोक. गाडगेबाबांचं ते वाक्य जर लक्षात घेतलं की देवळात देव नसते रे, पुजाऱ्याचे पोट असते, तर सध्या मी तो विषय घेणार नाही. आज प्राचीन विशेष धम्मदेसना म्हणून मी प्राचीन जे बौद्ध राजवंश आहे, ज्याचा इतिहास अजूनपर्यंत लोकांसमोर आलेला नाही, कारण हा इतिहास ब्राह्मणांनी लिहिलेला होता. अनेक बौद्ध राजांचं ब्राह्मणीकरण, शैवकरण किंवा वैष्णवकरण किंवा विकृतीकरण करण्यात आलेलं आहे. या प्राचीन जम्बूद्वीपमध्ये अनेक बुद्धांच्या कालखंडापासूनच, बुद्धाच्या समकाळामध्येच बुद्धाच्या धम्माला राजाश्रय देऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा बुद्धांच्या कालखंडापासून आणि तो निरंतर चालत राहिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा बुद्धाच्या धम्माला राजाश्रय मिळाला, तेव्हा तेव्हा बुद्ध धम्म हा जगभर पोहोचलेला होता. काहीच लोक जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कोणते, जेव्हा असा प्रश्न येतो, तर काही लोक म्हणतात की जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर हे अंकोरवाट हिंदू मंदिर आहे, ते कंबोडिया देशामध्ये आहे. तर असे एक चुकीची अवधारणा होत आहे की मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे समुद्र बंदी होती. म्हणजे मनुस्मृतीचा नियम सांगत होता की हा भारत सोडून इतर देशामध्ये जायचं नाही, प्रवास करायचा नाही, समुद्र प्रवास करायचा नाही. हा मनुस्मृतीचा नियम होता, समुद्र बंदी नियम. सम्राट अशोकांनी आपली मुलगी संघमित्रा आणि महामहेंद्राला आणि इतर अर्हत भिक्खूला समुद्राच्या पलीकडे म्हणजे श्रीलंकेला बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी पाठवलं होतं. परंतु मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे जो नियम होता मनुस्मृतीमध्ये, तो म्हणजे समुद्रबंदी नियम. जर समुद्रबंदी नियम जर मनुस्मृतीचा असेल, तर जे काही बौद्ध धम्माचा प्रचार कंबोडिया देशामध्ये झाला असं म्हटलं जातं, तर ते अजिबात कंबोडिया देशामध्ये ते अंकोरवाट जे महाविहार आहे, हे अंकोरवाट महाविहार हे अजिबात हिंदू मंदिर नाही, ते प्राचीन बौद्ध विहार आहे. तर चुकीच्या पद्धतीने अंकोरवाट बौद्ध महाविहाराचा अपप्रचार हिंदू मंदिर म्हणून केला जातो. आणि अनेक जे मग सम्राट अशोक असेल, सम्राट कनिष्क असेल, सम्राट हर्षवर्धन असेल किंवा सम्राट ललितादित्य असेल, असे अनेक बौद्ध राजे, ते बौद्ध राजे सुरुवातीला शैव पंथाला, वैष्णव पंथाला, हिंदू वैदिक पंथाला मानणारे होते, धर्माला मानणारे होते. नंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. अशा पद्धतीनं सिलेबस मध्ये, अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जातं. आणि म्हणून हा चुकीचा बौद्ध धम्माचा इतिहास जनमानसामध्ये पोहोचलेला आहे. आणि म्हणून आज विशेष धम्मदेसना म्हणून भोज बौद्ध राजवंशाचा इतिहास. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 देहू रोडच्या पुणे येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध लेण्या, बौद्ध गुफा आहे. जेवढ्या जास्त बौद्ध गुफा तेवढे जास्त भिक्खू, आणि जेवढे जास्त भिक्खू तेवढा बुद्ध धम्माचा प्रचार जास्त. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या या महाराष्ट्रात आहे. हेच बौद्ध धम्म 100% बुद्धिस्ट होता, त्याची साक्ष आहे. तर आपण कधीही न ऐकलेला जो इतिहास आहे,
मी प्राचीन जे बौद्ध राजे आहे ज्यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला, बौद्ध धम्माचा प्रचार केला, त्यापैकी विशेष धम्मदेसना म्हणून भोज बौद्ध राजवंश हा इतिहास आपण कधीही ऐकला नसेल. भोज बौद्ध राजवंश. आपण एक म्हण ऐकली असेल, हिंदीमध्ये एक मुहावरा आहे, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. कहा राजा भोज और कहा गंगू तेली ही आपण हिंदी मुहावरा ही म्हण ऐकली असेल. परंतु भोज हा जो राजवंश आहे, हा भोज राजवंश हा बुद्धिस्ट राजवंश आहे आणि हा भोज बुद्धिस्ट राजवंश गोवामध्ये त्यांचं शासन होतं. या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये, या भारताचं प्राचीन नाव हे जम्बूद्वीप होतं. त्यावेळी भारत नावाचा, नेपाळ नावाचा, अफगाणिस्तान, पाकिस्तान नावाचा कोणताही देश नव्हता. या संपूर्ण भूभागाला जम्बूद्वीप या नावाने ओळखल्या जात होतं आणि या खरोखरच या भारताला जम्बूद्वीप या नावाने ओळखल्या जात होतं. आजही त्याचे पुरावे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडतात. महाराष्ट्रामध्ये जी लोणावळ्याला जी कार्ला बुद्ध लेणी आहे, त्या कार्ला बुद्ध लेणीमध्ये जम्बूद्वीप हा शब्द पाली प्राकृत मध्ये लिहिलेला आहे आणि सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये सुद्धा सम्राट अशोकांनी या प्राचीन भारताला, जे आज भारत म्हणतात, याला जम्बूद्वीप या नावानेच संबोधित केलेला आहे. आणि म्हणून या प्राचीन जम्बूद्वीपाचा इतिहास हा जाणून घेत असताना आज आपण भोज बौद्ध राजवंश यांचा इतिहास, हे जे भोज बौद्ध राजवंश यांची सत्ता गोवा, कोकण आणि उत्तर कन्नडा या ठिकाणी सुद्धा त्यांचे काही ताम्रपट प्राप्त झालेले आहे. ईसा पूर्व 3ऱ्या शताब्दीपासून तर 6व्या शताब्दीपर्यंत या भोज बौद्ध राजवंशांनी गोवा म्हणजे कोकण म्हणजेच या परिसरामध्ये त्यांचं शासन होतं. सातवाहन बौद्ध सम्राटांच्या नंतर या भोज बौद्ध राजांनी आपली सत्ता या गोवा कोकण परिसरामध्ये केलेली होती. या भोज राजांची जी राजधानी होती गोवामध्ये, जे चंद्रपूर होतं, गोवामध्ये सुद्धा एक चंद्रपूर एक नगर होतं, त्याचं आता गोव्यामध्ये त्याचं नाव चांदोर झालेलं आहे. प्राचीन ते चंद्रपूर होतं गोवामधील, आता ते चांदोर झालेलं आहे. आणि हे गोवामधील प्राचीन चंद्रपूर म्हणजे आजचे चांदोर हेच भोज बौद्ध राजवंशाची प्राचीन राजधानी होती. गोवा कोकण हे त्यांचं ते सत्ता त्यांनी प्रस्थापित केली होती. तर गोवा तसं जर बघितलं तर गोवा असेल किंवा कोकण असेल आणि या महाराष्ट्रामध्ये बुद्धांच्या कालखंडामध्येच बुद्ध धम्माचा प्रचार झालेला होता. आपल्याला माहित आहे की पुन्न आणि सोपारा येथून जो व्यापारी, पुन्न नावाचा जो अरहत भिक्खू हा श्रावस्तीला व्यापारासाठी जातो आणि त्या ठिकाणून भिक्खू बनून येत असतो श्रावस्तीवरून, आणि तो सोपाऱ्याचा पुन्न आणि त्याचा भाऊ नंतर चुल्ल पुन्न हे दोनही बंधू, दोनही व्यापारी या महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रचार प्रसार करत असतात. बुद्धांच्याच काळामध्ये इसिदिन्न नावाचा हा भिक्खू सुद्धा या बुद्धाकडूनच धम्मदीक्षा घेऊन येत असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्धांच्या कालखंडामध्येच गोवा आणि कोकण असेल आणि महाराष्ट्र असेल हा भाग सुना प्रांत म्हणून ओळखला जात होता. बुद्धांच्या कालखंडामध्येच महाराष्ट्र, कोकण आणि गोवा हा जो भाग आहे हा बुद्धाच्या काळामध्ये सुना प्रांत म्हणून ओळखला जात होता. सुना प्रांत म्हणजे सुना शांत शांत परिसर म्हणजे सुना प्रांत. आणि म्हणून या सुना प्रांत महाराष्ट्र, गोवा, कोकण मध्ये पुन्न आणि त्याच्या जे चुल्ल पुन्न नावाच्या या दोन अरहत भिक्खूंनी या सुना प्रांत, गोवा, कोकण मध्ये महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार बुद्धांच्या कालखंडामध्येच झालेला होता. आणि नंतरही या कोकण मध्ये आणि गोवामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महान सम्राट अशोकांनी 3ऱ्या विश्व बौद्ध धम्म संगीतीमधून पाटलीपुत्र पटण्यावरून अशोकाराम महाविहारामध्ये जी विश्व बौद्ध धम्म संगीती 3री भरली होती मोग्गलीपुत्र तीसच्या नेतृत्वामध्ये, तर त्यांनी सुद्धा महान सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये रक्षित आणि महाधम्म रक्षित असे अरहत भिक्खू महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचारासाठी पाठवले होते. हा रक्षित आणि महाधम्म रक्षित भंते ज्यांनी कोकण, गोवा आणि महाराष्ट्र जो सुना प्रांत म्हणून ओळखला जात होता, मौर्य काळामध्ये सुद्धा गोवा आणि कोकण मध्ये, मौर्य काळामध्ये सुद्धा बौद्ध धम्माचा
प्रचार आणि प्रसार मोठ्या पद्धतीने सुरू होता. आणि या कोकण मध्ये रक्षित नावात कोकण मध्ये 10व्या शताब्दीपर्यंत म्हणजे 10व्या शताब्दीपर्यंत कोकणमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार होता. त्याची साक्ष आताही मिळते. जे दापोली पासून माता रमाईच्या गावापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनंद गावापासून दापोली पासून 35 किलोमीटर अंतरावर पन्हाळे काजी बौद्ध गुफा आहे. त्या पन्हाळे काजी बौद्ध गुफांमध्ये शाक्यमित्र नावाचा वज्रयानी भिक्खू 10व्या शताब्दीपर्यंत राहायचा. तो रत्नागिरी ओडिसा म्हणजे कलिंग देशातील रत्नागिरी या प्रांताचा होता. आजही कलिंग ओडिसाला रत्नागिरी हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं. तर त्याच्यावरूनच या कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी जिल्हा हे नाव झालेलं आहे. तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच ते पन्हाळी कादी बौद्ध गुफांमध्ये वज्रयानी बौद्ध भिक्खू हा शाक्यमित्र नावाचा भिक्खू 10व्या शताब्दीमध्ये त्या ठिकाणी तो राहायचा. तर अशा पद्धतीने या कोकण गोवामध्ये खास करून मौर्य काळांच्या नंतर जे महायान वज्रयान बौद्ध धम्माचा विशेष प्रभाव होता त्याची साक्ष आपल्याला पन्हाळे काजी बौद्ध गुफांमध्ये दिसते. तर या महाराष्ट्रामध्ये म्हणजे गोवा, कोकण आणि महाराष्ट्र हे जे तीनही प्रदेश आहे हे बुद्धांच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये सुना परांत या नावाने ओळखल्या जात होते. तर ज्याप्रमाणे कोकण आणि महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये मौर्यांची सत्ता होती त्याचप्रमाणे गोवा या ठिकाणी सुद्धा मौर्य राजांनी सत्ता केलेली होती. मौर्य राजांचं सुद्धा त्या ठिकाणी नाग शासन होतं, धम्मानुशासन होतं. तर त्यानंतर या गोव्यामध्ये कोकणमध्ये जे राजे होते तर ते म्हणजे मौर्य असेल, सातवाहन असेल, भोज, त्यानंतर शिलाहार, कदंब राजे आणि चालुक्य आणि राष्ट्रकूट या राज्यांनी सुद्धा गोवा आणि कोकणमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती. तसेच आजही आपण कोकणामध्ये जर बघितलं तर चोल नावाची बुद्धलेणी आजही कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे कोल नावाची बुद्धलेणी, महाड बुद्धलेणी किंवा कोंढाणे बुद्धलेणी, ठाणाळे बौद्धलेणी, सुधागड पाली बुद्धलेणी किंवा विमलेश्वर बौद्धलेणी किंवा कुडा बुद्धलेणी अशा अनेक बौद्धलेणी आपल्याला आजही कोकण परिसरामध्ये म्हणजेच प्राचीन सुना प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सर्व बुद्धलेण्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ते 5व्या, 7व्या शताब्दीपर्यंतच्या ह्या संपूर्ण बौद्धलेण्या हिनयान, महायान आणि वज्रयान पंथाचा प्रभाव आपल्याला बौद्ध लेण्यांमध्ये दिसतो. आपण महाडची बुद्धलेणी जिला गांधार बुद्धलेणी म्हणतात त्या गांधार बुद्धलेणीमध्ये आपल्याला जो कंबोज राजा विन्नू पालित कंबोज राजा यांचा सुद्धा शिलालेख पाहायला मिळतो. आणि हे कंबोज राजे हे मौर्य सम्राटांचे मांडलिक राजे होते, सामंत होते. म्हणून आजही कंबोज राजाचं जे शिलालेख आहे आपल्याला महाडच्या बुद्धलेणीमध्ये विन्नू पालित कंबोज राजा यांनी या महाड बुद्धलेणीसाठी दान केलं त्याचा शिलालेख आपल्याला आजही पाहायला मिळतो. आणि म्हणून हे भोज बौद्ध राजवंश ज्यांनी गोवा, तर आपण खऱ्या अर्थानं गोव्यातील प्राचीन बौद्ध धम्माचा इतिहास आणि जो भोज बौद्ध राजवंश ज्यांनी गोवा कोकणामध्ये बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणामध्ये सातवाहनांच्या नंतर ज्यांनी 3ऱ्या ते 6व्या शताब्दीपर्यंत सातवाहन राजांच्या नंतर बौद्ध धम्माचा गोवा, कोकण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला होता. त्यांनी अनेक बौद्ध विहार आणि अनेक बौद्ध स्तूपांचं रिकन्स्ट्रक्शन केलं होतं. अशा भोज बौद्ध राजांची कहाणी, राजवंशाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. आणि हा भोज बौद्ध राजवंश पुन्हा सांगतो गोवा कोकणमध्ये त्यांचं धम्मानुशासन होतं. जर आपण इतिहासामध्ये जर बघितलं तर भोज हा जो आपण मी जे म्हण सांगितली कहा राजा भोज और कहा गंगोतेली, तर या भारतामध्ये भोज नावांचे अनेक राजे होऊन गेले. तर 9व्या शताब्दीमध्ये जे गुर्जर प्रतिहार सुद्धा म्हणतात, तर हे गुर्जर प्रतिहार जो वंश होता खास करून तो माळवा प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशामध्ये गुर्जर प्रतिहार जो वंशज होता या गुर्जर प्रतिहार राजवंशामध्ये सुद्धा मिहिर भोज नावाचा एक राजा होऊन गेला होता. तर त्यांची सत्ता
800 ते 10व्या शताब्दीपर्यंत मध्य प्रदेश इथे कन्नौजला होती. सॉरी, उत्तर प्रदेशातील कन्नौज या ठिकाणी या गुर्जर प्रतिहार वंशाचा जो राजा होता त्याचंही नाव मिहिर भोज होतं. या मिहिर भोजने जे ग्वालियर आहे त्या ग्वालियरच्या ठिकाणी, जे मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर आहे, या ग्वालियरला जे तेलिका मंदिर म्हणून ओळखलं जातं, ते तेलिका मंदिर तसं प्राचीन बुद्ध विहारच आहे. तर या ग्वालियरला या गुर्जर प्रतिहार राजवंशाचा जो राजा आहे मिहिर भोज, हा मिहिर भोज वेगळा आहे. या मिहिर भोजने सुद्धा ते तेलिका मंदिर म्हणून जे ओळखलं जातं ग्वालियरचं, ते प्राचीन बुद्ध विहार आहे, त्याची निर्मिती केली. तर हा जो गुर्जर प्रतिहार राजवंशाचा जो मिहिर भोज राजा आहे, हा 9व्या शताब्दीमध्ये होऊन गेला. त्याची सत्ता कन्नौज म्हणजे उत्तर भारतापासून तर मध्य प्रदेशापर्यंत होती. तर हा मिहिर भोज राजा वेगळा आहे. हा सुद्धा एक वज्रे आणि बुद्धिस्टच राजा होता, परंतु त्याचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे मिहिर भोज राजांचं. आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये परमार वंश, हा परमार वंशामध्ये सुद्धा एक भोज राजा होऊन गेला. तर भोज राजे अनेक होऊन गेले या प्राचीन भारतामध्ये, परंतु म्हणजे तुम्हाला आणखी सांगतो की जे भोज बौद्ध राजवंश आहे हे खास करून गोवा कोकणामध्ये त्याची सत्ता होती. आणि जे गुर्जर प्रतिहार राजवंश आहे त्याच्यामध्ये सुद्धा मिहिर भोज नावाचा एक राजा होऊन गेला. आणि त्याचप्रमाणे परमार वंश होऊन गेला, ज्याला परमारलाच आपल्या महाराष्ट्रामध्ये पवार झालेला आहे. तर परमार वंश हा 10व्या ते 11व्या शताब्दीपर्यंत, म्हणजे 10व्या शताब्दी ते 11व्या शताब्दीपर्यंत त्यांची सत्ता, जे धार जिल्हा आहे मध्य प्रदेशामध्ये, जो धार जिल्हा आहे, तर या धार जिल्ह्यामध्ये माळवा परिसर म्हणून ओळखला जातो. तर त्या माळवा धार परिसरामध्ये धार ही त्यांची राजधानी होती. आणि हा जो परमार वंशाचा जो राजा होता त्याचे नाव भोज परमार राजा असं होतं. म्हणजे परमार वंशामध्ये सुद्धा एक भोज राजा होऊन गेला. त्यांची सत्ता असं म्हटलं जातं की जे भोपाळ नगराची निर्मिती आहे तर या परमार वंशाच्या भोज राजांनी केलेली आहे. आणि म्हणून परमार वंशाच्या भोजपाल राजांनीच ते भोपाल नगराची निर्मिती केली आहे. सुरुवातीला ते भोजपाल होतं, नंतर ते भोपाळ झालं आणि नंतर ते भोपाल झालं. तर या भोपाल नगराची जी निर्मिती आहे हा परमार वंशाचा जो राजा आहे भोज राजा यांनी केली होती असं म्हटलं जातं. अलीकडेच आपण उदाहरण पाहिलं असेल की भोजशाला, तर ही भोजशाला धारमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये. आणि ही भोजशाला परमार वंशाचा जो भोज राजा आहे यांनी निर्माण केलेली होती, कारण तो सुद्धा एक वज्रे आणि बुद्धिस्ट राजा होता. तर ती भोजशाला नसून ते बोधशाला आहे. तर भोज ही पदवी हे अधिकार पद होतं. भोज हे अधिकार पद होतं, एक विशेषण होतं, पदवी होती. आणि म्हणून आज त्या ठिकाणी जे भोजशालाचं जे प्रकरण होतं मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यामध्ये, तर ते भोजशालामध्ये जी मूर्ती प्राप्त झालेली आहे ती वाग्देवीची नसून ती बौद्ध देवी वज्रयानी देवी, ती यक्षिणीची मूर्ती आहे. तर ते भोजशाला नसून ते प्राचीन काळातील बौद्धशाला होतं. जसं कुटागारशाला, गिलानशाला हे नाव आपण बौद्ध साहित्यामध्ये ऐकत असतो. तर या भोज राजां म्हणजे हा परमार वंशाचा सुद्धा एक भोज राजा होऊन गेला, ज्यांनी लोहस्तंभ आणि खास करून सांचीच्या बौद्ध स्तूपापासून 11 किलोमीटर अंतरावर त्यांनी एक भोजेश्वर मंदिर निर्माण केलं. वास्तविक पाहता ते भोजेश्वर मंदिर नसून ते प्राचीन बुद्ध विहार असं आहे, जे सांची स्तूपापासून 11 किलोमीटर आहे. तर ते त्या ठिकाणी जे भोजपूर नगर जे निर्माण केलं परमार वंशाच्या भोज राजांनी, तर ते भोजपूरला सुद्धा एकूण 40 बौद्ध प्राचीन स्तूप, जे महान सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये, म्हणजे महान सम्राट अशोकांनी जे सांची आणि सांचीच्या परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये प्राचीन बौद्ध स्तूप निर्माण केले होते, तर या भोजपूरला सुद्धा एकूण 40 प्राचीन मौर्यकालीन बौद्ध स्तूप आणि बुद्धांच्या आणि इतर अर्हत भिक्खूंच्या अस्थी प्राप्त झालेले आहे. तर हे सांचीपासून 11 किलोमीटर अंतर असलेलं जे भोजपूर शहर आहे हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध स्तूप आहे. त्याला सध्याला मुरेल खुर्द म्हणून ओळखलं जातं आणि ते विदिशा सांचीच्या जवळच आहे. तर अशा प्रकारे हे
जे भोजपूर शहर आहे हे 11व्या शताब्दीमध्ये भोजपाल नावाचा जो राजा होता तर आपण एक खास करून मी पुन्हा पुन्हा सांगतो की भोज हे बौद्ध राजवंश गोव्यातील आहे. आणि दुसरं जो भोज राजा होऊन गेला भारतामध्ये तर तो होता गुर्जर प्रतिहार वंशाचा भोज राजा, तो मिहिर भोज राजा, गुर्जर प्रतिहार वंशाचा मिहिर भोज राजा आणि त्यानंतर परमार वंशाचा भोज राजा. तर हे भोज राजे वेगळे आहे. तर आपण लक्षात घेऊया की त्यानंतर सुद्धा की हे जे गुर्जर प्रतिहार वंशाचा हा जो भोज राजा आहे तर या भोज राजांची सुद्धा सत्ता भारतामध्ये होती, अनेक भोज राजे. तर मी यापूर्वी सांगितलं की महाभोज आणि महाभोजी एक अधिकार पद होतं. म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये जे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हे भोज आणि महाभोज, महाभोज आणि महाभोजी म्हणजे स्त्री असेल, स्त्री राणी असेल तर तिला, किंवा मग स्त्री असेल तर तिला महाभोजी आणि पुरुष असेल तर त्याला महाभोज. महाभोज आणि महाभोजी हे एक अधिकार पद होतं, विशेषण होतं, एक पदवी होती महाराष्ट्रामध्ये. आणि ते महाभोज किंवा महाभोजी हे जे विशेषण अधिकार पद आपल्याला महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. तर हे महाभोज म्हणजे भोज आणि महाभोज हा इतिहास सांगत असताना, भोज या शब्दाची उत्पत्ती सांगत असताना आपल्याला महाराष्ट्राच्या बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा महाभोज आणि महाभोजी हे शब्द पाली धम्मलिपीमध्ये सापडतात. तर त्याचं पहिलं उदाहरण घेऊया, जे बेडसे बुद्ध लेणी आहे लोणावळा पुणेमध्ये, बेडसे बुद्ध लेणी. तर या बेडसे बुद्ध लेणीमध्ये सुद्धा महाभोज की कन्या महारथिनी महादेवी सामदिनिका, महाभोज की कन्या महादेवी महारथिनी सामदिनिका आणि अपदेवनाग की पत्नी. म्हणजे कोण? म्हणजे महाभोजची कन्या कोण आहे? महादेवी महारथिनी सामदिनिका. आणि ही सामदिनिका अपदेवनाग यांची पत्नी आहे आणि तिने या बेडसे बुद्ध लेणीला धम्मदान दिला आहे. म्हणजे ती महाभोज हा शब्द आपल्याला बेडसे बुद्ध लेणीमध्ये सापडतो. दुसरं, या रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ल्याच्या एकदम समोर समुद्र बेटावर कुडा बौद्ध लेणी आहे. तर या कुडा बौद्ध लेणीमध्ये सुद्धा महाभोजी हे शब्द सापडतात तिथे बौद्ध लेण्यांमध्ये. बघा तिथं काय लिहून आहे, शिवभूती आणि त्यांची बायको नर्मदा यांनी धम्मदान केले आहे. शिवभूती हा सुलसदत्त व उत्तरदंत यांचा मुलगा असून तो महाभोजी सदगेरी विजया हिचा मुलगा महाभोज मंडव खंडपालित यांचा कारकून आहे. म्हणजे महाभोज नावाचा मंडव खंडपालित हा एक उपासक आणि महाभोजी विजया नावाची उपासिका यांचं कुडा बुद्ध लेणीसाठी धम्मदान असा उल्लेख कुडा बुद्ध लेणीमध्ये महाभोज मंडव महाभोज खंडपालित आणि महाभोजी विजया असा पालीमध्ये उल्लेख आहे. त्याचप्रमाणे याच कुडा बुद्ध लेणीमध्ये महाभोज मामदेवीय, महाभोज सादकर सुदमनस्स यांची मुलगी विजयनिका आणि महाभोज मंडव. म्हणजे महाभोजी हे ते 7 ते 5 वेळा असे कुडा बुद्ध लेणीमध्ये हे शब्द आपल्याला आलेले आहे. याचा अर्थ असा आहे की प्राचीन काळामध्ये जे बौद्ध उपासक आणि उपासिका जे दानदाते होते तर हे आपल्या नावासमोर महाभोज आणि महाभोजी हे विशेषण अधिकारपद हे पदवी लावायचे. आणि या महाभोज आणि या महाभोजी या अधिकार पदाला एक विशेष महत्व होतं, एक वजन होतं. म्हणून महाभोज हे तर ह्या कुडा बौद्ध लेण्या आहे ह्या 2ऱ्या ते 6व्या शताब्दीपर्यंत खोदलेले आहे. म्हणजे सातवाहन काळामध्ये, म्हणजे सातवाहन वाकाटक काळामध्ये सुद्धा महाभोज आणि महाभोजी हे विशेषण पद आपल्याला बौद्ध गुफांमध्ये दिसते. आणि म्हणून त्याचप्रमाणे याच कुडा बुद्ध लेणीमध्ये महाभोज अहिजा, महाभोजी महारथिनी नागमुलनिका, नागभोज महाभोज. म्हणजे बघा
याच कुडा बुद्धलेणीमध्ये जे रायगड जिल्ह्यामध्ये या कुडा बुद्धलेणीमध्ये महाभोज अहिजा महाभोजी महारटिनी नागमुल्लिका नाग महाभोज गृहस्थ व्यापारी वसूल नापका धम्मदान इस कुडा बुद्ध लेनिको. तर असे अनेक उदाहरण भोज म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की भोज हे एक महाभोज किंवा महाभोजी आणि भोज एक विशेषण होतं, पदवी होती आणि ते एक सन्मानाचं एक विशेषण होतं त्या काळामध्ये. तसंच आपण वाकाटक कालखंडामध्ये जे अजिंठा नंबरची 16 नंबरची बुद्धलेणी आहे, हे अजिंठा नंबरची 16 नंबरची बुद्धलेणी जो वाकाटक नागराजा हरिसेन त्याचा जो प्रधान आहे त्या प्रधानाचं नाव आहे वराहसेन. या वराहसेनाच्या वडिलांचं नाव सुद्धा हस्तिभोज आहे. 16 नंबरच्या अजिंठा लेणीमध्ये वराहसेन नावाच्या महामंत्री म्हणजेच हस्तिभोज नावाचा हा वाकाटक नागराजा सुद्धा झालेला आहे. हस्तिभोज म्हणजे हे सुद्धा एक तिथे सुद्धा आपल्याला भोज हा शब्द आढळतो. तर त्याचप्रमाणे म्हणजे अजिंठा बुद्धलेणीच्या 16 नंबरच्या बुद्धलेणीमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घटोत्कच बुद्धलेणी आहे त्या घटोत्कच बुद्धलेणीमध्ये सुद्धा वराहसेन महामंत्रीचा जो पिता आहे हस्तिभोज यांचं या घटोत्कच बुद्धलेणीसाठी दान आहे. म्हणजे वाकाटक कालखंडामध्ये सुद्धा हस्तिभोज नावाचा एक वाकाटक महामंत्री होता. म्हणजे भोज हा शब्द वाकाटक सातवाहन काळामध्ये सुद्धा अजंठा घटोत्कच आणि कुडा आणि खास करून बेडसे बुद्धलेणीमध्ये हे भोज महाभोजी हे विशेषण अधिकार पद आपल्याला महाराष्ट्रामध्येच सापडतं. आणि आपण जर पाहिलं की हे मी तुम्हाला आणखी सांगत आहो की जे भोज हा जो शब्द आहे तर भोज आपण प्राचीन काळामध्ये पाहिलं असेल कागद निर्माण व्हायच्या अगोदर म्हणजे कागदावर साहित्य निर्माण होण्याच्या अगोदर प्राचीन काळामध्ये जे बौद्ध साहित्य आहे ते भोजपत्रावर ताडपत्रावर किंवा ताम्रपत्रावर कोरल्या जात होतं. आपण जर पाहिलं की या जगातील पहिलं लिखित बौद्ध साहित्य धम्मपद आहे ते गांधारी भाषेमध्ये अफगाणिस्तानच्या खोतान प्रांतामध्ये ते प्राप्त झालेलं आहे धम्मपद आणि ते भोजपत्रावर आहे. आता हे भोजपत्र मध्ये काय तर काश्मीर सारख्या हिमालय प्रदेशामध्ये भुर्ज नावाची झाडं असतात, ती पांढरी शुभ्र त्याची साल असतात आणि त्या सालींवर जे काही साहित्य लिहिल्या जात होतं लिखाण केल्या जात होतं पाली प्राकृत धम्म लिपीमध्ये. तर ते साहित्य पहिलं भोजपत्राचं साहित्य गांधार देशामध्ये खोतान या प्रांतामध्ये ते सुद्धा धम्मपद मध्ये सापडलेलं आहे. त्याला भोजपत्र म्हणतात. भोजपत्र म्हणजेच एक त्याला सुद्धा तिथे सुद्धा हा भोज शब्द आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे हे जे भोजपत्रावर लिहिण्याची परंपरा कागद निर्मितीच्या आधी होती, नंतर ते ताडपत्रांवर आणि नंतर ताम्रपत्रांवर आणि नंतर शिलालेखांवर ते अधोरेखित धम्म वाणी लिहिल्या जात होती. तर त्याचप्रमाणे आपण राजस्थानमध्ये सुद्धा जी संत मीराबाई होऊन गेली ज्याला राणा सांगा, तर ज्याला राणा सांगा किंवा राणा संग्राम सुद्धा म्हणतो, तर या राणा सांगाचा जो मोठा मुलगा होता राणा सांगाचा एक विकृत इतिहास सांगितला जातो, पण राणा सांगा सुद्धा एक न्यायप्रिय प्रजाप्रिय राजा होता, शासक होता. तर या राणा सांगाला जो राजस्थानचा राणा सांगा मेवाड सिसोदिया वंशाचा हा राणा सांगा त्याच्या मोठ्या मुलाचं नाव सुद्धा भोजराज सिंह होतं. ज्या भोजराज सिंहासोबत संत मीराबाईचं लग्न झालेलं होतं. संत मीराबाईचे जे गुरु होते ते संत रविदास होते. तो इतिहास वेगळा आहे. मीराबाईचं सुद्धा ब्राह्मणीकरण करण्यात आलेलं आहे. तर राजस्थानमध्ये सुद्धा मेवाडमध्ये एक भोज राजा होऊन गेला आणि राजस्थानमध्येच एक सवाई भोज सुद्धा होऊन गेला. तर हे भोज राजे म्हणजे गुर्जर प्रतिहार वंशामध्ये सुद्धा एक भोज राजा होऊन गेला. त्याचप्रमाणे एक याच्यामध्ये परमार वंशामध्ये सुद्धा एक भोज राजा होऊन गेला आणि मिहिर भोज राजा होऊन गेला भारतामध्ये. आणि त्याचप्रमाणे वाकाटक राजवंशामध्ये सुद्धा हस्तिभोज एक उपासक होऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे जो भोजराज सिंह मेवाड याच्यामध्ये सुद्धा होऊन गेलेला आहे आणि सोबतच सवाई भोज असेल तर असे अनेक भोज राजे भारतामध्ये होऊन गेले. परंतु भोज हा खऱ्या अर्थानं जो राजवंश होता तो खऱ्या अर्थाने बोव्या मोद्या होता आणि हे जे सगळे भोज राजे होते हे नंतरच्या कालखंडामधले आहे. तर आपण आजही आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं
तर आपल्या अस्पृश्य समाजामध्ये राजभोज हे आडनाव आहे, राजभोज हे सरनेम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे महासचिव आणि राज्यसभेचे सदस्य राहिलेले पांडुरंग नथुजी राजभोज, तर म्हणजे त्यांना बापूसाहेब राजभोज बोलायचे, जे बाबासाहेबांसोबत पुलगावला सुद्धा ते आलेले होते. तर हे बापूसाहेब राजभोज हे आडनाव तुम्हाला अस्पृश्य लोकांमध्ये सापडतं. आणि हे बापूसाहेब राजभोज, राजभोज म्हणजे राजा भोज, भोज नावाचा राजा, म्हणजे हे आडनाव सुद्धा आपल्याला अस्पृश्यांमध्येच बौद्ध लोकांमध्येच सापडतं. आणि सांचीपासून मी तुम्हाला सांगितलं आहे की जे भोजपूर शहर आहे, तर हे भोजपूर प्राचीन काळातील सांचीपासून 11 किलोमीटर या भोजपूरला सम्राट अशोकांचे एकूण 40 बौद्ध स्तूपांचे अवशेष प्राप्त झालेले आहे. सर अलेक्झांडर कनिंघम यांनी त्या भोजपूर या ठिकाणांचं उत्खनन केलं. कधी जर आपण सांचीला गेलं तर त्या भोजपूरला नक्की भेट द्या. आणि याच भोजपूरला जे भोजेश्वर मंदिर म्हणतात, परंतु ते प्राचीन वज्रयान बौद्ध विहार आहे. तर आज आपण भोज बौद्ध राजवंश गोवा यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सोबतच गोवा येथील प्राचीन बौद्ध धम्माचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर गोवाचं प्राचीन नाव गोपा राष्ट्र होतं. गोवा हे नाव, गोवा हे जे आता जो केंद्रशासित प्रदेश आहे, तर गोव्याचं प्राचीन नाव होतं गोपा राष्ट्र. गोव्याला प्राचीन काळामध्ये म्हणजे गोवा जसा बुद्धाच्या आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये तर त्याला सुनापरांत म्हणायचे, पण काही लोक त्यांना गोपा राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखतात. गोवा हे प्राचीन काळामध्ये गोपा राष्ट्र होतं. आणि आपल्याला माहित आहे गोपा हे बुद्धाची जी पत्नी आहे यशोधरेचं बालपणीचं नाव गोपा होतं. नंतर यशोधरा, नंतर भद्रा कात्यायनी झाले हे आपल्याला माहित आहे. तर गोपा हे बुद्धाच्या यशोधरेच्याच बालपणीचं एक नाव होतं गोपा. तर म्हणून या गोव्याला जे प्राचीन नाव होतं ते गोपा राष्ट्र. काही लोक म्हणतात की गोव्याचं प्राचीन नाव गोमंतक होतं. आता गोमंतक शब्द जरी घेतला तर हा गौतम या शब्दाचाच अपभ्रंश आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर आजही आपल्याला गुजरातमध्ये गोपा हे प्राचीन बौद्ध स्थळ आणि ग्वालियरला गोपांचल नावाच्या बौद्ध लेण्या ग्वालियरला आपल्याला पाहायला मिळतात. तर गोपावरूनच मग ते कृष्णाच्या गोपिका वगैरे शब्द तयार झाले. तर गोपा हे यशोधरेचं नाव होतं. तर हे गोपा राष्ट्र, गोमंतक राष्ट्र आणि बुद्धाच्या काळामध्ये, अशोकांच्या काळामध्ये सुनापरांत राष्ट्र म्हणून हे गोवा प्रदेश ओळखला जात होता. बुद्धांच्या कालखंडामध्येच गोवा येथे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार पुन्न नावाच्या अरहत भिक्खूने केलेला होता. तर हे पुन्न हा जो भिक्खू आहे, पुन्न, आणि तिथं नाही कशाचं ऊन म्हणतात. तर पुन्न जे पुणे शहर आहे हे पालीमध्ये त्याला पुन्न नावाचा भिक्खू होता. आजही जुने लोक पुन्न तिथं नाही कशाचं ऊन म्हणतात. तर पुन्न म्हणजे हा अरहत भिक्खू होता. पुन्न नावाच्या भिक्खूवरूनच या महाराष्ट्रामध्ये पुणे हे शहर नाव पडलेलं आहे. ते पुन्नच होतं जुनं, परंतु नंतर ते पुणे झालेलं आहे. तर ते पुन्न भिक्खूंच्या नावावरूनच, जो बुद्धाच्या काळातला पुन्न अरहत भिक्खू होता. तर अशा प्रकारे आज आपण गोवा या प्रदेशातील जे भोज बौद्ध राजवंश होऊन गेला, तर या भोज बौद्ध राजवंशाचा प्रथम शासक, संस्थापक होता भोज राजा देवराज. आणि त्यांचा आणि सर्वात महान शासक ज्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, या भोज राजवंशाचा जो गोव्याचा राजवंश आहे, भोज बौद्ध राजवंशाचा महत्वपूर्ण जो शासक होऊन गेला तो भोज राजा असंकित. हा भोज राजा असंकित किंवा असंकित वर्मन या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर अत्यंत या भोज बौद्ध राजवंशाचा अत्यंत महत्वपूर्ण जो शासक होऊन गेला त्याचं नाव आहे असंकित. हा असंकित किंवा असंकित वर्मन या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर या भोज राजा असंकित यांचा 6व्या शतकातील एक शिलालेख प्राप्त झालेला आहे. त्या शिलालेखांमध्ये खूप सुंदर बुद्धाचं वर्णन पाली धम्मलिपी भाषेमध्ये केलेलं आहे. ते असं आहे: मुकुटातील तेजोमय अनंत सद्गुण धारक निर्हेतू करुणावंत हे विशेषण असंकित नावाच्या भोज बौद्ध राजांनी त्यांच्या शिलालेखांमध्ये बुद्धांच्या सद्गुणांचं, रूपगुणांचं वर्णन केलेला शिलालेख 6व्या शताब्दीमध्ये
प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये सुद्धा उत्तर कन्नडा या ठिकाणी हिरगुत्ती नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे सुद्धा एक गोव्याच्या असंख्यित नावाच्या बौद्ध राजांचाच एक कॉपर प्लेट ताम्रपत्र सापडलेला आहे. त्याच्यावर त्यांनी अनेक बुद्ध विहारांना देणग्या आणि अनेक बुद्ध विहाराचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. आणि तो राजा होता भोज बौद्ध राजा असंख्यित. या भोज राजा असंख्यित नावाच्या राजाने बुद्ध विहारांसाठी अनेक पद्धतीने दान दिलेले आहे असा उल्लेख त्याही ताम्रपटामध्ये केलेला आहे. तर सातवाहनानंतर जे सातवाहन जे नागराजे होते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बौद्ध लेण्या खोदल्या, या सातवाहनांच्या नंतर ह्या भोज बौद्ध राजांची सत्ता गोवामध्ये प्रस्थापित झाली होती. गोवा आणि कोकण आणि काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या भोज बौद्ध राजांनी आपलं नाग शासन धम्मानुशासन चालवलं आणि हे संपूर्ण भोज राजे बुद्धिस्ट राजे होते. पण या भोज बौद्ध राजांचा इतिहास आपल्यापासून लपवून ठेवण्यात आला होता. तर या ईसा पूर्व 3ऱ्या शताब्दीपासून तर 6व्या शताब्दीपर्यंत या भोज बौद्ध राजांनी गोवा, कोकण आणि काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. हे भोज राजे बुद्धिस्ट राजे होते, बुद्ध धम्मीय राजे होते. आणि या भोज राजांचा आणखी एक पुरावा म्हणून गोव्यामध्ये बांडोरा नावाचं गाव आहे. त्या बांडोरा गावामध्ये एक ताम्रपट प्राप्त झालेला आहे. त्या ताम्रपटावर सुद्धा एका भोज राजाचा म्हणजे भोज राजा पृथ्वी मल्ल वर्मन म्हणजे तिसरा जो राजा आहे भोज बौद्ध राजा पृथ्वी मल्ल वर्मन हा यांचा सुद्धा एक पाली प्राकृत धम्म लिपीमध्ये एक शिलालेख प्राप्त झाला. आणि हे सर्वच भोज राजे बुद्ध धम्माला मानणारे होते. बौद्ध धम्माला त्यांनी राजाश्रय दिला होता. भोज बौद्ध राजा जे काही भोज बौद्ध राजे होते यांनी जे काही युनानी लोक आहे जे काही भारतामध्ये जे काही युनानी ग्रीक लोक फारसी लोक जेव्हा भारतामध्ये प्रवेश करत होते तेव्हा ते गोवा प्रदेशामध्ये पहिल्यांदा आलेले होते. तर जेव्हा गोवा प्रदेशामध्ये युनानी ग्रीक आणि फारसी लोक व्यापारासाठी म्हणून आलेले होते तर या गोव्यामधील जे काही भोज बौद्ध राजवंशांनी काही प्रमाणात युनानी आणि ग्रीक आणि फारसी या लोकांना सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांच्यासाठी रोजगाराची व्यवस्था सुद्धा केली होती. म्हणजे भोज राजांनी केवळ बुद्ध विहारच नाही, बौद्ध शिलालेखच नाही, बुद्ध मूर्त्याच नाही, बौद्ध लेण्याच नाही, तर त्यांनी अनेक विदेशी जे लोक आले ग्रीक किंवा युनानी आणि फारसी अशा अनेक लोकांना बुद्ध धम्माचा मार्ग दिलेला होता. त्यांना बौद्ध धम्मामध्ये दीक्षित केलं होतं आणि त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला होता भोज बौद्ध राजवंशाने गोवामध्ये. आज जर गोवा जर बघितलं तर एक प्रकारे ते केरळ सारखं एक ख्रिश्चन मिशनरीचा प्रभाव आपल्याला गोव्यामध्ये दिसतो. परंतु गोवा भोज बौद्ध राजवंशाच्या काळामध्ये आणि मौर्य काळामध्ये आणि बुद्ध काळातच एक बुद्धिस्ट प्रांत म्हणून गोवा हे सुनापरांत प्रांत म्हणून ओळखल्या जात होतं. आपल्याला माहित आहे की मौर्यांच्या अनेक शाखा होत्या. बुद्धांच्या काळामध्येच मौर्य घराणे बुद्धिस्ट होते. जसे बुद्धांच्या काळामध्ये पिप्पलीवनचे मौर्य, राजस्थान चित्तोडगडचे मौर्य आणि त्याचप्रमाणे कोकण खानदेशचे मौर्य आणि त्याचप्रमाणे मथुरेचे मौर्य, पाटलीपुत्र पटण्याचे मौर्य, तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मौर्यांची दुसरी शाखा होती ज्यांनी 7व्या ते 8व्या शताब्दीपर्यंत महाराष्ट्रावर शासन केलं. मौर्यच राजे बुद्धाच्या काळापासूनच बुद्धिस्ट होते. या मौर्य घराण्याची म्हणजे सम्राट अशोकाच्या घराण्याची गोष्ट करत नाही, ते मगधचे मौर्य होते. त्यांची सत्ता महाराष्ट्र कोकण गोवामध्ये होती. परंतु याच मौर्यांची आणखी एक दुसरी शाखा होती, त्यांची राजधानी होती घारापुरी बेट. हे घारापुरी बेट मौर्यांची एक शाखा होती. म्हणजे कोकणामध्ये जसं राजापुरी आहे आणि घारापुरी आणि राजापुरी अशा दोन त्यांच्या राजधान्या होत्या. त्यांना कोकण किंवा घारापुरीचे मौर्य म्हणून ओळखल्या जातात. तर हे कोकण गोवा घारापुरीचे जे मौर्य आहे ज्यांनी एलिफंटा आणि जोगेश्वरी बुद्धलेणी मुंबई यांचं निर्माण केलेलं आहे. आणि हे मौर्य सुद्धा हे घारापुरी आणि राजापुरी एलिफंटच्या हे जे काही मौर्य आहे हे सुद्धा बुद्धिस्ट महायानी वज्रयानी बुद्ध धम्माला मानणारे होते. तर या जे गोव्यामध्ये आणि कोकणमध्ये ज्या
मौर्य शाखा, जे घारापुरीचे जे मौर्य होते, ज्यांनी कोकण गोव्यावर सत्ता केली होती, तर त्याच्यामध्ये जे काही सुकेत वर्मन नावाचा मौर्य राजा किंवा चंद्रवर्मन नावाचा आणि अजित वर्मन, म्हणजे जे घारापुरीचे मौर्य राजे होते त्यांचे नाव काही जे काही सिक्क्यांवर प्राप्त झालेले आहे ते सुकेत वर्मन, चंद्रवर्मन आणि जे अजित वर्मन असे जे घारापुरीच्या मौर्य बौद्ध राजांचे नावे, आणि त्यांनी चौथी ते 7व्या 8व्या शताब्दीपर्यंत त्यांनी शासन केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे या गोव्यामध्ये, गोवा, कोकण आणि खास करून कोल्हापूर परिसरामध्ये शिलाहार बौद्ध राजवंश, आता शिलाहार या शब्दामध्येच शील हा शब्द सापडतो. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये शेलार नावाची लोक दिसतात. तर हे शेलार दुसरे तिसरे काय नसून शिलाहार जो बौद्ध राजवंश आहे, हा शिलार सुद्धा बौद्ध राजवंश आहे. तर काही लोक त्यांना तो वैदिक हिंदू पंथाला मानणारा होता, तो शैववादी होता, शाक्त बौद्ध पंथाला मानणारा होता, परंतु अजिबात नाही. शिलाहार राजवंश सुद्धा बुद्धिस्ट राजवंश होता. ज्या मुंबईमधील कान्हेरी बुद्ध लेणी आहे, मुंबईतील जगप्रसिद्ध कान्हेरी बुद्ध लेणी मधली लेणी क्रमांक 1 मध्ये शिलाहार बौद्ध राजा कपर्दिक यांनी या कान्हेरी बुद्ध लेणीसाठी योगदान दिलेलं आहे. त्यांनी हे बुद्ध लेणी निर्माण केलेली आहे. म्हणजे मुंबईतील कान्हेरी बुद्ध लेणी आणि महाकाली बुद्ध लेणी, जिला मागोठाणे बुद्ध लेणी म्हणतात, तर या महाकाली बुद्ध लेणी मुंबई आणि कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई या दोनही, आणि त्याचप्रमाणे जोगेश्वरी बुद्ध लेणी मुंबई आणि एलिफंटा बुद्ध लेणी मुंबई, किंवा जे काही मुंबईलाच मंडपेश्वर बुद्ध लेणी मुंबई आणि जे काही लोणार बुद्ध लेणी मुंबई, तशा अनेक बुद्ध लेणीसाठी शिलाहार बौद्ध राजवंशाचं योगदान आहे. आणि हे सुद्धा नागवंशी राजे होते. या शिलाहार राजवंशाचा जो संस्थापक आहे तो आहे चित्तसेन आणि गंडरादित्य. या चित्तसेन आणि गंडरादित्य राजांनी जे आज महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, जे महामाया बुद्धाच्या आईचं मंदिर आहे, किंवा कोल्हापूर मधलं कोपेश्वर बुद्ध मंदिर आहे, किंवा मुंबईमधील अंबरनाथ बुद्ध मंदिर आहे, किंवा नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड बुद्ध लेणी आहे, आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जे विहार आहे, हे सर्व बुद्ध विहार प्राचीन काळातील शिलाहार बौद्ध राजवंशाने बांधलेले आहे. आता त्यांच्यावर ब्राह्मणीकरण झालेलं आहे. हे सर्व मंदिरं म्हणजे प्राचीन काळातील बुद्ध विहार ज्यांची नावं घेतली, हे सर्व शिलाहार चित्तसेन नावाच्या शिलाहार राजांनी, झंझ नावाच्या शिलाहार बौद्ध राजांनी बांधलेले आहे. आणि हे संपूर्ण शिलाहार राजवंश हे वज्रयान बुद्ध शाखेला मांडणारे होते. तर शिलाहार राजांनी सुद्धा या गोव्यामध्ये सत्ता केलेली होती आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. काही काळ या गोव्यामध्ये कदंब राजवंशाची सुद्धा सत्ता होती. कदंब राजवंशाने सुद्धा बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला आहे. कदंब शासन वनवासी या ठिकाणी, जे कर्नाटक मध्ये आहे वनवासी प्राचीन बौद्ध नगर, या ठिकाणी सुद्धा त्यांचं शासन होतं. तर हे जे गोवा आहे, तर हे गोवा बुद्धाच्या कालखंडापासूनच सुनापरांत भाग म्हणून आणि मोठ्या प्रमाणात या गोवा हा बौद्ध एक पुण्यक्षेत्र होतं. मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्खू हे गोव्याला राहायचे, पण आज ख्रिश्चन मिशनरीचा त्या ठिकाणी प्रभाव आहे. गोव्यामध्ये अनेक बुद्ध लेण्या तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा अनेक बौद्ध लेण्या आहे. अनेक बौद्ध लेण्या त्या जंगलामध्ये गडद सुद्धा आहे. त्यांचा खोज करणं अत्यंत गरजेचं आहे. जशी गोव्यामध्ये रिवोना बुद्ध लेणी आहे, अरवालम बुद्ध लेणी आहे, कोवाले बुद्ध लेणी आहे, तर अशा खूप साऱ्या बुद्ध लेण्या गोव्यामध्ये आहे, पण त्या इतिहासाच्या पडद्यावर गेलेल्या आहे. त्याचप्रमाणे गोव्यामध्ये मुशीरवाडा या ठिकाणी सुद्धा बुद्धांची कांस्य धातूची बुद्ध मूर्ती प्राप्त झालेली आहे. या गोव्यामध्ये ज्या काही बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे, या इंडो ग्रीक शैलीतील म्हणजे गांधार शैलीतील प्राप्त झालेल्या आहे. आणि गोव्यामधील ज्या काही बुद्ध मूर्त्या आहेत त्या महायान वज्रयान शाखेशी संबंधित आहे. या गोवा म्हणजे प्राचीन काळामध्ये सुनापरांत म्हणून ओळखला जात होता. बुद्धांच्या आणि सम्राट अशोकांच्या काळामध्ये तिथे स्थविरवाद म्हणजे हिनयान बौद्ध धर्माचा प्रभाव होता, परंतु नंतरच्या काळामध्ये महायान वज्रयान आणि 84 सिद्धनाथ जे बुद्ध धर्माचीच एक शाखा आहे, 84 सिद्धनाथ पंथी, आदिनाथ पंथी हे प्राचीन काळातील वज्रयानी बुद्धिस्ट शाखेचेच उत्तरवर्ती बुद्धिस्ट शाखा आहे. तर त्यांचं सुद्धा गोवा कोकण मध्ये प्रभाव होता. तर हे
आजही आपण पन्हाळेकाची जी बुद्धलेणी आहे कोकणामध्ये, तर ती आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी बोधिसत्व महाचंड रोशनाची मूर्ती आपल्याला दिसते. पन्हाळेकाची बुद्धलेणी जी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तर तिथे जे 84 सिद्धनाथ पंथ आणि आदिनाथ पंथांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं होतं पन्हाळेकाची बुद्धलेण्यांमध्ये, ते आपण पुरावे पाहू शकतो. तर हे म्हणजे महायान म्हणजे स्थविरवादाच्या नंतर महायान, वज्रयान आणि काही प्रमाणे शाक्त बौद्ध पंथांचा म्हणजे 84 सिद्धनाथ पंथे आणि आदिनाथ बौद्ध पंथांचा उत्तरवर्ती बुद्धिझम शाखेचा प्रभाव गोवामध्ये आणि कोकणामध्ये आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने गोवा हे प्राचीन काळातील एक बौद्ध क्षेत्र होतं. बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात मौर्य काळात, बुद्ध काळामध्ये प्रचार प्रसार झालेला होता. तर सातवाहनांच्या नंतर आणि मौर्य राजांच्या नंतर खऱ्या अर्थानं गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये बौद्ध धर्माला जर जिवंत ठेवण्याचं काम, त्याला राजाश्रय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भोज बौद्ध राजांनी. आणि त्याचा अत्यंत महत्वाचा भोज बौद्ध राजा आहे तो म्हणजे असंकित वर्मन. तर असंकित हा जो भोज बौद्ध राजा आहे त्याचं खूप मोठं योगदान. आणि सर्वच भोज राजे हे बुद्धिस्ट होते, बुद्ध धर्मीय होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचाच प्रचार केला. परंतु या भोज बौद्ध राजवंशाचा इतिहास अजूनपर्यंत आपल्याला माहित केला गेला नाही किंवा शिकवल्या गेला नाही, कारण ते बुद्धिस्ट राज्य असल्यामुळे. म्हणून भोज बौद्ध राजांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसारामध्ये, ज्यांनी गोवा आणि कोकण मध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. बौद्ध भिक्खूंसाठी त्यांनी बुद्ध विहार, अनेक बुद्ध विहारांचं त्यांनी रिकन्स्ट्रक्शन, अनेक प्राचीन स्तूपाचं रिकन्स्ट्रक्शन आणि अनेक बुद्ध लेण्यांसाठी त्यांचं योगदान आहे. तर अशा प्रमाणे हे भोज बौद्ध राजवंश, या भोज बौद्ध राजवंश आणि गोव्यातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास या ठिकाणी मी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहित आहे की आधुनिक भारतामध्ये जे महान बौद्ध भिक्खू होऊन गेले, जे धम्मानंद कोसंबी, हे धम्मानंद कोसंबी जे पालीचे गाढे अभ्यासक होते आणि एक इतिहासकार होते आणि बौद्ध धम्म विचारवंतक होते, जे धम्मानंद कोसंबी, ज्यांना डीडी कोसंबी म्हणतात. तर हे धम्मानंद कोसंबी यांचं जे जन्मस्थान आहे ते गोवा परिसरच आहे. गोवामध्ये त्यांचं कोसंबे नावाचं गाव आहे गोव्यामध्ये. आजही ते कोसंबे, वास्तविक पाहता कोसंबी हे प्राचीन बौद्ध स्थळ होतं बुद्धाचं, ते उत्तर प्रदेशामध्ये आहे. कोसंबी हे प्राचीन बौद्ध स्थळाचं नाव आहे जे उत्तर प्रदेशामध्ये आहे, कोसंबी म्हणतात. परंतु या गोव्यामध्ये सुद्धा कोसंबे नावाचं गाव आहे, ते गोव्यामध्ये ते बुद्धिस्टच नाव आहे कोसंबे. तर या कोसंबे गावचेच हे धम्मानंद डीडी कोसंबी या गोव्यातलेच आहे आणि ते तसे ब्राह्मण परिवारातले आहे. तर या धम्मानंद कोसंबीचं यांनी सुद्धा नंतर गोव्यामध्ये त्या काही ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालेलं आहे, त्यांचं ते जन्म आणि कार्यस्थळ आहे. तसे धम्मानंद कोसंबीचं जे मृत्यू आहे, परिनिर्वाण आहे, ते सेवाग्राम वर्धेला गांधीजींच्या बापूकुटीमध्ये झालेला आहे. तर या धम्मानंद कोसंबीचा सुद्धा या गोव्याशी संबंध आहे. आज या गोव्यामध्ये जे आपण पाहतो की ख्रिश्चन मिशनरीचा प्रभाव आहे आणि म्हणून ख्रिश्चन मिशनरीचा प्रभाव असलेल्या या गोवा प्रदेशामध्ये एकेकाळी मौर्य काळामध्ये, सातवाहन काळामध्ये आणि भोज राजवंशाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी राहत होते, वर्षावास करत होते. बौद्ध धर्माचा मोठा एक गड होता गोवा, ज्याला प्राचीन काळामध्ये सुनापरांत म्हणायचे. तर अशा प्रमाणे गोव्याचा प्राचीन बौद्ध इतिहास आणि गोवाचा जो भोज बौद्ध राजवंश याचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम.